मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी माणसाला आगीचा शोध लागला होता व तो आपले अन्न शिजवू लागला होता. त्यावेळी लाकूड हे एकच ज्वलनशील पदार्थ माणसाला माहीत होता. नंतर ज्यावेळी 200 वर्षापूर्वी क्रूड ऑइलचा शोध लागला त्यावेळी पेट्रोलियम पदार्थ म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅस हे पदार्थ जे ज्वलनशील आहेत ते अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येऊ लागले. आणि आता 2025 साली ज्ञान आणि विज्ञान एवढं पुढे गेलं आहे की एक साधं मशीन जे आपण अगदी कमी खर्चात अगदी आपल्या घरी देखील बनवू शकतो आणि त्यामुळे आपले घरातले अन्नपदार्थ शिजवू शकतो. आणि त्याचं नाव आहे प्राणवायूपासून बनवलेली घरगुती गॅस शेगडी. आहे ना कमाल? बघू आपण त्याची प्रोसेस. ऑक्सिजन घरगुती शेगडी किंवा चुल्हा बनवण्याची पद्धत किंवा प्रोसेस फार सोपी आहे आणि या प्रोसेसला म्हणतात इलेक्ट्रोलायसिस मशीन. हे यंत्र पाण्यामध्ये विद्युत प्रवाह सोडते आणि पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळा केला जातो आणि ह्या प्रक्रियेला ऑक्सिजन वायू जर योग्य पद्धतीने साठवला गेला तर ऑक्सिजनचा वापर ज्वलन करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे तो घरगुती शेगडीसारख्या चुलीमध्ये योग्यतेने वापरू शकतो. पण तो थेट चुलीला ऑक्सिजन देणे धोकादायक असू शकते. यासाठी विशेष मित्रांनो, ऑक्सिजनवर चाललेला चुल्हा किंवा चूल आपण घरच्या घरी नक्की बनवू शकतो आणि त्याला या यंत्राला बनवणारे सुट्टे भाग किंवा डिझाईन देखील मी तुम्हाला सांगू शकतो. तरी देखील हा एक प्रयोग म्हणून तुम्ही घरच्या घरी करा. तज्ज्ञ माणसांचा सल्ला घ्या आणि ही ऑक्सिजनवर चालणारी चुल्हा किंवा चूल नक्की घरच्या घरी बनवा आणि कमी खर्चात आणि भरपूर वेळ चालणारी असा हा चुल्हा तुम्ही नक्की बनवा. परंतु मी तुम्हाला अजूनही सांगेन की हा प्रयोग म्हणून घरी करा आणि तज्ज्ञांचा मार्गदर्शनाखाली हे यंत्र घरी बनवा. बघा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल.